राज्याची शिखर सहकारी दूध संस्था असलेल्या महानंदाचं आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड महानंदाचा कारभार पाहणार आहे। त्या संदर्भातला करार पूर्ण झाल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। पण नेमकं वास्तव काय आहे त्याचा वेध घेणारा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। महानंदचा कारभारी मदर डेअरी। महाराष्ट्राच्या महानंदवर नॅशनल डेअरीचा ताबा। तोट्यातील महानंदला कराराचा फेरा। एकेकाळी महाराष्ट्राच्या दुधाचा ब्रँड असलेल्या महानंदचा कारभार आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे आलाय। तोट्यात गेलेल्या राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंदला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली होती। त्यामुळे सरकारनं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डासोबत 5 वर्षांचा करार केला। आता नॅशनल डेअरी महानंदचा कारभार पाहणार आहे। मात्र नॅशनल डेअरी स्वतः महानंदचा कारभार पाहणार नसून आपली उपकंपनी असलेल्या मदर डेअरीकडे महानंदचा ताबा देणार आहे। महानंदला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय। परंतु ही संस्था एनडीडीबीला 5 वर्षाच्या करारासाठी फक्त प्रशासकीय बाबीसाठी चालवण्याला देण्यात आली। असा भास केला जातोय की महानंद गुजरातला दिलं गेलं काय वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत। परंतु मी सर्व शेतकरी बंधू भगिनींना सांगू इच्छिते की ही सहकारी संस्था आहे आणि काही मॅनेजमेंट गेले 5-7 वर्षात बिघडल्यामुळे किंवा पुनर्जीवन त्या संस्थेचं करू न शकल्यामुळे सरकारने महानंदला आता 253 कोटीचा निधी भाग भांडवल म्हणून दिलेला आहे। महानंद राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था आहे। 25 जिल्हा दूध संघ आणि 60 तालुका दूध संघ महानंदचे सभासद आहेत। तर 25 लाख दूध उत्पादक महानंदशी निगडीत आहेत। गेल्या काही वर्षात विविध कारणांनी महानंदची आर्थिक स्थिती बिकट झाली। त्यामुळे सरकारनं 2 मे रोजी मदर डेअरी सोबत हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडली। या निर्णयामुळे राज्याची सहकारी दूध संस्थांची शिखर संस्थाच मोडीत निघाल्याची चर्चा रंगली। त्यामुळे विरोधक आक्रमक झाले। महानंद वाचवण्याचं त्यांनी आवाहन केलंय। असंच कर्नाटकाच्या इलेक्शनच्या वेळेस नंदिनी नावाचं त्यांचं दूध होतं ते असंच बंद करण्याचा प्रयत्न झाला। त्याचा लोकांना इतका राग आला की गावागावातनं मतदान झालं नंदिनी वाचवण्यासाठी। माझा महाराष्ट्रातल्या आता उरलेल्या मतदारसंघातल्या लोकांना आव्हान आहे की महाराष्ट्र हा दूध प्रक्रियेमध्ये अव्वल आहे। असं असताना आपल्या दुधाचं म्हणजे महानंदाचा सफाया करून ते दिल्लीला गुजरातला द्यायचं, महाराष्ट्राचं करताय काय तुम्ही? महानंदला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत। मात्र नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटनं महानंदचा ताबा मदर डेअरीकडे सोपवलाय। त्यामुळे पुढच्या काळात महानंद आर्थिक गर्तेतून बाहेर येणार की कायमचीच मदर डेअरीच्या कुशीत जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।